नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी आहे रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. जालना इथं निकाय निवडणुकीदरम्यान वाहन तपासणीत एका कारमधून संशयास्पद बॉक्समध्ये 98 लाख रुपये सापडलेत. ही रक्कम चंदन जिल्हा पोलीस ठाण्यात नेऊन पंचनामा करून आयकर विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात इतकी मोठी रक्कम सापडल्यानं शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील बाणेर रोडवरील खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात झालेल्या रहस्यमय चोरीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी या चोरी प्रकरणी आपल्या नोकरावर आरोप केला आहे. BMC निवडणुकांपूर्वी महायुती आघाडीनं आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. मोबाईल चोरी विरोधी विशेष मोहिमेत मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून 1650 चोरीचे आणि हरवलेले मोबाईल जप्त केलेत. सुमारे 2 कोटी रुपयांसह हे फोन डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने शोधण्यात यश आलंय. या मोहिमेत आतापर्यंत 33,514 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्गमध्ये मानसिक अस्वस्थ अवस्थेत भटकणाऱ्या एका तरुणाला पोलीस आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने कुटुंबांशी पुन्हा भेटवण्यात आलं. रायगडहून बेपत्ता झालेला संतोष अखेर आपल्या घरी सुरक्षित पोहोचलाय. मुलगा परतल्यानं कुटुंबीय आनंदानं भावूक झाले आहेत. नवी मुंबईत एका कंपनीच्या HR मॅनेजरची 36 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुंतवणुकीच्या नावाखाली ही रक्कम उकळण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी तक्रार दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. NCP नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षासोबत आघाडीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की या बातम्या माध्यमातून पसरत आहेत, मात्र अद्याप कुठलीही औपचारिक चर्चा झालेली नाही. काही आमदारांनी आर्थिक संकटामुळे आघाडीची गरज व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलंय. दुबार मतदार आला तर सकाळी 7 वाजताच त्याला फोडा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलं. आजच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी दुबार मतदानाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो बस सेवा आणि मालमत्ता कर सवलतीची घोषणा केली आहे. टँकर मुक्त शहर, मोफत टॅब, आरोग्य सुधारणा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच प्रदूषण कमी करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. पुण्यातील रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे गेल्या वर्षात प्लॅटफॉर्म तिकिटातून मिळणारं उत्पन्न 14% घसरलंय. तरीही प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनानं हा आर्थिक तोटा स्वीकारलाय. तर आजच्या या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत राहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.